वाल्मिक कराडला आता फाशीची शिक्षा होणार, कारण की CIDच्या हाती आणखीन जास्त पुरावे लागलेत आणि हे पुरावे असे आहेत की जे स्पष्ट सांगतात सरपंच हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसारच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि त्यांची त्यानंतर निर्गुणपणे हत्या झाली. याशिवाय जेव्हा संतोष देशमुख यांना मारहाण केली गेली होती तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला आणि तो वाल्मिक कराडलाच केला गेला होता. CIDच्या हाती आता नेमकं असे कोणते पुरावे लागलेत जेणेकरून स्पष्टपणे हे सिद्ध होतंय कराडच सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाइंड होता. त्याला सविस्तर पाहू त्या पुराव्यामध्ये काय सांगितलंय. गेल्या 4-5 दिवसा अगोदर संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयंकर असे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. हे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रामधील लोकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, कारण की ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांना मारलं होतं ती अतिशय भयंकर पद्धत वापरली होती. देशमुखांच्या हत्येचे जे फोटो सोशल मीडियावरती आले त्या फोटोवरून हे स्पष्ट झालं किती क्रूरपणे देशमुखांना या नराधमांनी संपवलं. पण या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी बीडमधून अनेक समर्थक पुढे आले होते. याशिवाय त्यांची पत्नी, त्यांची आई यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं. वाल्मिक कराडला जाणून बुजून फसवलं जातंय, त्यांचा वापर केला जातोय अशा घोषणा त्यांनी दिल्या. याशिवाय वाल्मिक कराडच्या पत्नी आणि आई म्हणाल्या, आमचा वाल्मिक कराड निर्दोष आहे, त्याला जाणून बुजून फसवलं जातंय. पण महाराष्ट्रातील जनतेला सर्वांनाच माहिती होतं सरपंचांच्या हत्येचा मास्टरमाइंड कोण आहे आणि त्याप्रमाणे ते सिद्धही झालं. आणि आता पुन्हा CIDच्या हाती 5 गोपनीय साक्षीदार मिळालेत. तेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन आखला होता तेव्हा हे साक्षीदार तिथेच होते. त्या साक्षीदारांचं नाव त्यांच्या सुरक्षिततेसाठी गोपनीय ठेवण्यात आलं आहे. जेव्हा तिरंगा हॉटेलमध्ये ही टोळी जेवण करायला गेली होती तेव्हा तिथे गोपनीय साक्षीदार होता. त्यावेळेस विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले या दोघांमध्ये संवाद झाला. त्यावेळेस विष्णू चाटे म्हणाला, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची इज्जत घालवली, आता आमची पण घालवली. तुला मसाजोग गावातील अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्लॅन्ट बंद करण्यासाठी पाठवला होता, पण तुझ्याकडून तो प्लॅन्ट काही बंद झाला नाही. या उलट तू खाली आत मला सांगायला आला. त्यावेळेस सुदर्शन गुले विष्णू चाटेला म्हणाला, आम्ही जेव्हा मसाजोग गावामध्ये प्लॅन्ट बंद करायला गेलो तेव्हा तिथे संतोष देशमुख आला. त्यांनी कंपनी बंद करून दिली नाही. गोपनीय साक्षीदार क्रमांक 1 याचा हा जबाब आहे. मसाजोग गावातील लोकांनी आम्हाला मारहाण केली आणि तिथून आम्हाला हकलून दिलं असं सुदर्शन गुलेने म्हटलंय. त्यावरती विष्णू चाटे म्हणाला, वाल्मिक अण्णांचा निरोप आहे. काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, संतोष देशमुख आडवा आला. त्यामुळे त्या देशमुखला आता कायमचा धडा शिकवा. त्यामुळे इतरांनाही संदेश जाईल, जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो. त्यावरती विष्णू चाटे सुदर्शन गुलेला म्हणाला, वाल्मिक अण्णांनी सांगितलं संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा. त्यावरती सुदर्शन गुले म्हणाला, आता मी कंपनी बंद करून दाखवतो, असा बंदोबस्त करतो की मध्ये कोणी आडवा येणारच नाही. या घटनेमधील दुसऱ्या साक्षीदाराचं म्हणणं आहे, संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितलं होतं तुम्ही सुदर्शन गुले आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाही. कराडचे सर्व साथीदार नेहमीच कंपनीला खंडणी मागतात. याआधीही कराडने मला धमकी दिली होती आणि खोट्या आरोपामध्ये पोलिसांमध्ये दिलं होतं. या हरामखोर वाल्मिक कराडने स्वतःच्या फायद्यासाठी आणि कंपनीच्या खंडणीसाठी एका सर्वसाधारण गावातील लोकप्रिय संतोष देशमुख यांच्या भयंकर हत्येचा प्लॅन केला होता. ठरल्याप्रमाणे 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं. अपहरण केल्यानंतर विष्णू चाटेने वाल्मिक कराडला फोन केला होता. त्यानंतर या नराधमांनी संतोष देशमुखला कशा प्रकारे मारलं हे आपल्याला फोटोवरूनच सिद्ध झालं. याशिवाय मारहाण करताना कृष्णा आंधळेंनी व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला होता आणि तो व्हिडिओ कॉल वाल्मिक कराडलाच केला होता. असे बरेचसे पुरावे मिळालेत. त्यामध्ये हे सिद्ध होते वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड आहे. बरे हे नराधम लोक एवढ्यावरच थांबले नाही, तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर यांनी भयंकर प्लॅन आखला होता. तो म्हणजे कळंबमध्ये एका बाईला तयार करून ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांना नेऊन टाकणार होते, जेणेकरून या घटनेला वेगळेच रूप दिलं जाणार होतं. आणि यामध्ये त्यांना मदत करणारे सर्वात मोठा आरोपी PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील हे दोघंही तेवढेच आरोपी आहेत. PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील या दोघांनीच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले यांना पूर्णपणे अगोदर वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह पेचच्या दिशेकडे घेऊन जाण्याऐवजी कळंबच्या दिशेने घेऊन जाणार होते, जेणेकरून तो मृतदेह त्या बाईच्या घरी टाकणार होते आणि या घटनेला वेगळंच रूप देणार होते.
परंतु मासाजोग गावातील लोकांनी पोलिसांच्या व्हॅनचा पाठलाग केला आणि पोलिसांचंही भांडं फुटलं. नेता देशमुखांच्या हत्येला वेगळंच वळण दिलं गेलं असतं. पण अजूनही एक गोष्ट कळत नाही, एवढे सर्व पुरावे मिळत असून त्याचे समर्थक अजूनही कसं काय त्याला सपोर्ट करतात. दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वाल्मिक कराडला खरंच फाशीची शिक्षा होईल का? काय यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाल्मिक कराडला कमी शिक्षा देतील? कारण की मारहाण करताना वाल्मिक कराड घटनास्थळी नव्हता, पण हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे. अशा नराधम लोकांना तात्काळ फाशी दिली पाहिजे. पण आता संतोष देशमुखांची केस किती दिवस चालेल, त्या आरोपींना किती दिवस पोलीस वाचून ठेवतील, त्यांना कधी फाशीची शिक्षा होईल हे कोणी सांगू शकत नाही. कारण की जेव्हा एखादा आरोप सिद्ध होतो त्या घटनेबद्दल केस कोर्टामध्ये वर्षानुवर्ष चालते, पण तात्काळ काही निर्णय कोर्ट कधी देत नाही. पण संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड, प्रतीक गुले, सुदर्शन गुले या लोकांना फाशीची शिक्षाच व्हायला हवी. आपल्याला काय वाटतं? एक कमेंट करून नक्की सांगा.